प्रवीणदादा गायकवाड, अभिनेते किरणजी माने, रवींद्रजी पोकरकर, देवाजी जिंदाल सर्वांच्या शुभहस्ते या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण केला जातोय। छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। यानंतरती येते संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचा सन्मान संभाजी ब्रिगेड पुरंदरच्या वतीने केला जातोय। मी अजय सिंह सावंत, संतोषजी हगवणे, सागर नाना जगताप यांना विनंती करतोय की आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या शुभहस्ते या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचा सन्मान केला जातोय। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांचा सन्मान संभाजी ब्रिगेड पुरंदरच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय। किरण माने यांचा स्वतः आशेचा किरण हा लेखन संग्रह सुद्धा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचा राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2025 मिळून विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी या ठिकाणी करायचा आहे। अभिनेते प्रबोधनकार किरणजी माने सर, आपला आम्हाला अभिमान आहे। यानंतर रवींद्रजी पोखरकर, अभिव्यक्ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत। त्यांच्या आयुष्याची सुरुवात लोकमत आणि महाराष्ट्र टाइम्स यासारख्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकार म्हणून काम केलंय। सत्य परेशान हो सकता है, पराजित नाहीये हा लेख सुद्धा त्यांचा प्रचंड गाजलाय आणि म्हणून त्यांचा सन्मान करताना संभाजी ब्रिगेडला मनापासून आनंद होतोय। पत्रकार रवींद्रजी पोखरकर यांचा विशेष सन्मान राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात येतोय। देवा जिंदाळ हे मराठी साहित्य विश्वातील एक महत्वपूर्ण नाव आहे। सध्या त्यांची एक भाकर तीन चुली आणि मेंदूची मशागत या कादंबऱ्या महाराष्ट्रात प्रचंड गाजत आहेत। 34 पेक्षाही जास्त पुरस्कार त्यांना आजपर्यंत मिळालेले आहेत। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी झाला पाहिजे। देवाजी जिंदाळ यांचा सन्मान या ठिकाणी करीत असताना संभाजी ब्रिगेडला मनापासून या ठिकाणी आनंद होतोय। जोरदार टाळ्या वाजवूयात सर्वजण मिळून। दैनिक सामनाचे ज्येष्ठ पत्रकार हेमंतजी तातवले यांचा सन्मान प्रवीणदादा गायकवाड, अभिनेते किरणजी माने यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय। अभिजितजी जगताप आपलं या ठिकाणी स्वागत आहे। जयजितजी भगत आपलं या ठिकाणी स्वागत आहे। श्रद्धा गिरणे ही अंडर-19 क्रिकेट टीमची महिला संघाची महाराष्ट्र राज्याची उपकर्णधार म्हणून त्या ठिकाणी आहे। तिच्या वतीनं या ठिकाणी तिचा बंधू भाऊ या ठिकाणी सन्मान स्वीकारतोय। चुलते या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत। दैनिक लोकमतचे पत्रकार या ठिकाणी अभिनेते किरणजी माने यांच्या शुभहस्ते गणेशजी मुईक यांचा सन्मान केला जातो। पत्रकार गणेशजी मुईक यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर संतोषजी एकनाथ जगताप सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान रवींद्रजी पोकरकर साहेब यांच्या शुभहस्ते होतोय। स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदरमध्ये खूप मोठे काम संतोषजी जगताप यांच्या माध्यमातून होतोय। त्यांचा सन्मान रवींद्र पोकरकर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय। राहुल चौधरी आपणास विनंती आपण स्टेजवरती यायचंय। देवाजी जिंदाळ यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय। बीड सारख्या ग्रामीण भागात दैनिक पुढारीच्या माध्यमातून आपली लेखणीची ताकद त्यांनी दाखवलेली आहे। शिवदाजी शितोळे यांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने होतोय। राष्ट्रीय खेळाडू बॉल बॅडमिंटनपटू राज महेश खाडगे सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा सन्मान अभिनेते किरणजी माने सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होतोय।
अभिनेते चिरंजीव माने सरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मंगेशजी कचरे यांचा सन्मान आपण करायचा आहे। श्याम टीव्हीचे बारामती विभागाचे पत्रकार असणारे मंगेशजी कचरे यांचा सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येतोय। अतुलजी नांद्रे यांचा सन्मान या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय। जे.बी. चौधरी डेव्हलपर्सचे प्रमुख निलेशजी चौधरी यांचा सन्मान अजयजी भोसले आणि सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय। आपलं या ठिकाणी स्वागत आहे। पत्रकार जीवनजीकर संदीप जगताप आपलं या ठिकाणी स्वागत आहे। छत्रपती संभाजी महाराज की